तो बरोबर पोहोचला. चांगला आहे का रे व्ह्यू? हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशन मध्ये. आज भेटतोय आपण एका नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज संडे आहे आणि आज आपण बाहेर जातोय. बाहेर कुठे जातोय, काय करतोय, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. चला तर मग तुम्ही माझ्यासोबत. आज आपण बाहेर खूप छान एन्जॉय करणार आहोत आणि थोडं निसर्गरम्य अशा वातावरणात आपण जाणार आहोत. चला तुम्हीही माझ्यासोबत. आजचं नाशिक मधलं क्लायमेट आणि आज पण पाऊस होईल असं वातावरण आहे. सगळे ढग आलेले आहेत. छान ग्रीनरी आहे आमच्याकडे. तिथलं चाललंय का खालचा? घे ना तुझ्याकडे घे. चक्काच गर्दी नाही असेल. आज सुट्टी आहे म्हणून आमचं ठरलं होतं की आज आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. पुन्हा 8 दिवस कुठेच बाहेर जाता नाही येत आम्हाला, म्हणून मग म्हटलं चला आज कुठेतरी फिरून येऊ असं आमचं ठरलं आणि आम्ही सगळेजण निघालो. आता जाताना रस्त्यात थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ आणि मग दिवसभर फुल एन्जॉय करत राहू. कुठे आलोय आपण आज? फॅमिली रेस्टॉरंट. नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरती सातपूर येथे हे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे, मसालाज वन म्हणून. आणि आम्ही तिथं सकाळी नाश्ता केला. किती छान आहे बघा, शिंपल्याच्या आकारात सुंदर. छान आहे शिंपले. काय इथले टुडे स्पेशल? अन्न हे पूर्ण ब्रह्म. टुडे स्पेशल काय आहे आमचा? चिकन तडका. गेला का पप्पा? बसला? कुठे बसला डॅडी? तिकडे कोपऱ्यात. येस. मिसळ 3 मिसळ. समुद्राला काय पाहिजे? तशी तू याच्यात शेअर मिसळ ठीक आहे डॅडी. ओये. आणि आम्ही इथं नाश्त्यामध्ये मिसळपाव आणि पनीर वगैरे असं घेतलं. खूप सुंदर टेस्ट आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या इथे. मसालाज वन या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स खरंच खूप सुंदर होता. फ्रेश आणि प्रसन्न वाटत होतं खरं तर आम्हाला तिथं. बाळाला कसं छान खाणार आहे. फार खुश झालं असेल बाळा आमचं. थोडीशी मटकी दाखव बाळा आम्हाला. छान आहे. मसालाज वनमध्ये आम्ही नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला निघालो. थोडे धबधबे सुरू झाले आता लगेच. धबधब्यांना सुरुवात झाली. सगळे ढग खाली आले डोंगरांवरती. वाव, जबरदस्त.
आणि हे बघत मंदिर जवळ 2 मिनिटं गाड्या. आणि हे त्र्यंबकेश्वरचे रोड आहेत बघा कसे आहेत. खूप वाईट अवस्था झाली तर रोडची. त्र्यंबक रोडपासून जवळपास 7-1 किलोमीटर अंतरावरतीच आहे पहिने. म्हणजे हार्डली 15-20 मिनटाचा रन आहे. आणि एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरण होतं तिथं. आणि हे बघा सर्व हिरवेगार डोंगर दिसत होते. खूप सुंदर दिसायचा सगळा नजारा. पहिन्याचा नजारा एवढा सुंदर दिसत होतं ना. खरं तर आम्ही नाशिककर दरवर्षी पहिन्याला जातो म्हणजे जातोच. आणि खरंच खूप सुंदर नजारा आहे, बघण्यासारखा आहे हा सगळा सीन. आणि असं वाटायचं ना की धरती मातेने हिरवा शालूच पांघरलाय की काय. खरं तर पहिन्याचा धबधबा जो आहे ना तो खरंच खूप फेमस आहे आणि खूप सुंदर आहे पाहण्यासारखा. पण थोडासा तो रोडपासून 2-1 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आम्हाला एवढं इम्पॉसिबल होतं कारण कंटिन्यू पाऊस पडत होता आणि आम्हाला फक्त निसर्गरम्य वातावरणाचाच अनुभव घ्यायचा होता म्हणून आम्ही थोडं पुढे आलो. आणि ना हे बघा इथं वरती ना काही फॅमिली होत्या आणि त्यांनी आम्हाला गेट बंद आहे असं सांगितलं म्हणून मग आम्ही बॅक साईडने वरती धरणाकडे गेलो. हे बघ इकडे चला. गेट बंद, रस्त्याच काम चालू आहे म्हणून बंद केलंय. मला काही गरज नाही. चल देख लो भाई का नाव इकडनं बड़ा भाई ना
आम्ही आलोय इगतपुरी तालुक्यामध्ये एक वाकी धरण आहे. वाकी धरणाजवळ आलोय आणि खूप सुंदर आहे इथला नजारा. पण हे बघा तुम्हाला दिसतंय किती सुंदर आहे. आणि अगदी हायवे टच आहे. जबरदस्त आहे. आणि ना तुम्ही इकडे जर बघितलं ना, इकडे पूर्ण डोंगरावरती ढग खाली आलेले दिसत आहेत आपल्याला. खूप छान वाटतंय बघायला. आणि खूप हवा आहे, खूप हवा आहे. सुंदर, खूप सुंदर वाटतंय खरं तर. चिल्ले पिल्ल्यांचं काहीतरी सूर्य डान्स वगैरे. आणि खरं पाहिलं ना, आमच्या नाशिकच्या आजूबाजूला सुद्धा खूप सुंदर सीन आहे बघण्यासारखे. आणि त्याच डेस्टिनेशनला जाण्यापेक्षा ना थोडेसे वेगवेगळे डेस्टिनेशन शोधले तर कदाचित आपल्याला सुंदर काहीतरी वेगळं बघायला मिळतं. म्हणून आम्ही ना त्याच ठिकाणी न जाता थोडेसे वेगवेगळे शोधू म्हटलं. म्हणून आम्ही हे वाकी धरणावरती आलो आहे. इथं अजिबात गर्दी नव्हती. सुंदर आहे ना, खूप शांततेत आणि खूप सुंदर आम्हाला हा सगळा सीन बघायला मिळाला. आणि ना आजच्या या अशा धकाधकीच्या जीवनात आहे ना, कुठेतरी असं निसर्गरम्य वातावरणात फिरून आलं ना की खूप छान वाटतं. आणि थोडीशी मानसिकता पण माणसाची चेंज होते. फ्रेश वाटतं खरं तर माणसाला. झाले आता ते. अशा सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही साधारणपणे 5 वाजता घोटीवरून निघालो आणि 6 वाजता घरी पोचलो. आणि आत्तापर्यंत आपल्या ज्या ताईंनी आणि यूट्यूब फॅमिलीने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.